जोडण करते आता मला नाही ओळखला मी एवढे हात पळवतात तुझी मालकी कुठे आहे? जास्तीची बडबड करतील तर अरे खालून पाहिजे रांगून होय मी सिकंदर आहे तुझाच प्रियकर आहे मी नाकडून निघाला प्रियकर बेटा तुला माझी राणी बनवायला या सिकंदरची राणी बनवायला अगं आपण किती दिवसांनी भेटतोय आपण जाण मग मला वाटलं की तू विसरलीस की काय पण नाही तू मला विसरणे शक्य नाही कारण पहिला प्रेमाचे धाव इतका हृदयात भरलाय की ते विसरणे शक्य नाही हो की नाही पण मी म्हणते आता त्या प्रेमाचा अबे तू पैसे देवाला उद्या देऊन देते म्हणजे ते नटी ते गाडी बोलव तुझं लग्न झालंय की काय? एवढं सकाळीच अरे हो तुझा रोल सरला ना ते मेली ते याची गर्लफ्रेंड एका दीपक नावाच्या गरीब मुलाशी माझं लग्न झालं. माझ्या बाबांनी लग्न लावून दिलंय मला माझं त्याच्याशी आणि मी तुझी किती वेळ वाट बघायची हा शेवटी केलं लग्न नाही हे शक्य नाही मला तू हवी आहे मी तुझ्या प्रेमासाठी परदेशात जाऊन गाडी बंगला नोकर चाकर सारं काही खरीदलं फक्त आणि फक्त तू मला मिळाली म्हणून आणि तू तर त्या दीपक सोबत लग्न केलीस अगं श्रीमंताची पोर तू इतक्या आकांक्षा नटलेल्या असताना सुद्धा तू माझ्या वाड्याची राणी होऊ शकलीस नाही अगं एका गरीब मुलाशी लग्न केलं माझ्या प्रेमाचा विकार केलीस तू काही नाही मला तू हवी आहे आजही तुला माझी राणी बनवायला तयार आहे मी नाही नको म्हणून कसं वाटतं तुला तुला एकदम शोभून दिसेल बघ तुझ्यासाठी खास बनवून घेतला 1 करोड रुपयाचा काही म्हणू नको अगं तुझे आणि माझ्या प्रेमाची किती स्वप्न बघितले होते मी राजा आणि तू राणी आपल्या प्रेमाचा स्वीकार करावा म्हणून खरंच तू माझ्यासाठी आलाय हो खरंच खूप छान आहे खरंच मला ना तूच हवा होतास पण तू आजपर्यंत कुठे होतास हा? अरे किती वाट बघितली तुझी पण तुझा काही पत्ता नाही आणि मला त्या गरीब मुलाशी लग्न करावं लागलं खरंच मलाही तूच हवी होतीस खरंच खरंच हे तूच आहे खरंच तिकडे पाहते ना अरे काय चाललं हे तुमचं दीपक तू याला म्हणतात छुपे रुस्ता हा एक आंधळे प्रेम आणि ते आज माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने बघत आहोत तुमचे
असताना तुम्ही असे प्रेमाचे चाळे करता? लाज वाटत नाही का तुला? बोल अगं हे कसलं सोडला? हो माझं ऐकून तरी घ्या. अगं काय कुठे मी तुझं? अगं एका जवान मुलाच्या मिठीत तुला बघून मी का शाबासकी देणार होता? बोल हा कोण आहे? अगं तू आणि याचं नातं काय आहे? हा सिकंदर आहे. सिकंदर? बोल सिकंदर. अरे एका सज्जन माणसाच्या घरात घुसून त्याच्या पत्नीसोबत असे प्रेम चाळे करताना तुला लाज नाही वाटत का? अरे दुसऱ्याच्या पत्नीवर डोळा ठेवायला तुला ऐकत नाहीत का? ए जवान को लगाम दे. सिकंदर नाम आहे मेरा. अरे लास्ट तर तुला वाटायला पाहिजे माझी दोस्ती माझ्यापासून हिसकावून घेतलास तू. तिच्याशी लग्न केलास आणि वरून बोलतोस मला तू. अरे ती माझी प्रेमिका आहे. माझ्या प्रेमिकाला तू आपल्या जाळ्याकडे केलास आणि वरून मलाच बोलतोस. बोल अगं हा जो म्हणताय ना ते खरं आहे का? आणि हे जर खरे असेल तर माझ्यापासून त्याला पण ठेवलं दगाबाज कुठले? अगं बोल किती दिवसापासून चालू आहे तुमचं असं प्रेम प्रकार? सिकंदर सोबत मी प्रेम करते आणि हे श्रीवास करते, समजलं? पण माझ्या वडिलाच्या आग्रहास्तव मी तुझ्याशी लग्न केलं. माझ्या वडिलांनी तुझ्यासारख्या एका भिकारड्या मुलाशी लग्न करावं लावून दिलं. आणि माझ्या इच्छा आकांक्षा सगळं धुळीस मिळाले. आणि मला यशामध्ये जगायचं होतं. आणि हा राजेशाहीच्या घराला फक्त मला सिकंदर देऊ शकतोय, तू नाही. समजलं? अरे हा बघ. हा मला 1 कोटी रुपयाचा हार आणला त्याने. तर नुसतं माझ्या प्रेमासाठी. आणि तुझ्यासोबत राहून तू मला काय दिलंस हा? काय दिलंस आजपर्यंत? साधा एक सोन्याची हार सुद्धा बनवून तो सुद्धा बनवू शकत नाही. मग सांग, मग मी तुझ्यासारख्या भिकारड्याशी प्रेम कसं करावं हा? सांग ना. हे बघ, आजपासून तुझे आणि माझे नाते संबंध तुटले. बघितलं दीपक, ज्योती ही माझीच आहे आणि फक्त माझीच राहणार. दगाबाज बेशरम. अरे इथली बाजारून एकशेल असं मला कधी वाटलं नव्हतं. अरे एवढ्या प्रेमाचा दगाबाज करण्यापेक्षा या पेशात अटकाने मांडत तू. खबरदार, एक शब्द जरी पुढे नाही बोललास कशाचा घमंड चाललाय तुला हा? कशाचा घमंड चाललाय तुला? नाही, मी म्हणते श्रीमंतीचा का नवरीचा? अरे तू ज्या वाड्यामध्ये जो उभा आहेस ना आणि जी नोकरी करतोयस ना, ते सर्व काही माझी आहे, माझी. हे सगळं काही माझ्या बापाचं आहे. भिकारडी कुठला? चला बाजारातून. अगं तुटतो तुझ्या नोकरीवर आणि तुझ्या या संपत्तीवर. वाह, इतका स्वाभिमानी वाटतं तुला हा? तर मग चालतो नाही तर कसली वाटतोय? दीपकराव, ज्योती काय म्हणताय ते ऐकले का पण? दार खुले जाऊ शकता. चल, याच्याशी बोललं वेळ घालवण्यापेक्षा आपण आपलं काम केलेलं बरं.
अरे चल ठीक आहे चल तुम्ही चालू ए ज्योती अरे तुझं चालू हे स्वप्न अरे अण्णा अण्णा अगं तू दिलेल्या दुःखाची मला काहीच खंत नाही. अगं तू दिलेल्या दुःखाची मला काहीच खंत नाही. दुःख विसरले तरी वेदनांना मात्र अंत नाही. न दिसावे डोळे तुझ्या विना आवाज दे तुम्हाला केव्हाही जाताना. अगं रुसवा नाही का तुझ्यावर माझ्याच नशिबावर माझा राग आहे. नाराजी ही तर माझ्या आयुष्यातील एक क्षण आहे. नाराजी ही तर माझ्या आयुष्यातील एक क्षण आहे. थोड्यात आसरे असलीस तरी तुझ्या विरहाची अजूनही मात्र माझ्या हृदयात आग आहे. आग आहे. आग आहे. आणि असतो तळाचा माझ्यावर. अरे मी मान बोलतोय तुझं. हे बघ अरे त्या श्रीमंताची पोर कशी वाटली तुला. अरे ती तर दगाबाज निघाली. अरे तुझ्या जन्मदात्या आईला खराब पाडलास. अरे तुझ्या आईच्या मातृत्वाला कलंक फासलास. कलंक. अरे खऱ्या अर्थाने तर तू दगाबाज आहेस रे. तू दगाबाज आहेस. नाही नाही मी दगाबाज नाही. अरे मग कोण आहेस तू. अरे धिक्कार गिरटी. अरे आई सारख्या श्रेष्ठ नात्याला तू लाथाडलास. अरे अरे तुझ्या मातृत्वाचा खून केलायस. खून. अरे खरा तर पापी आहेस तू. खरा तू पापी आहेस. होय खरंच तू म्हणतेस ना ते खरं आहे. या दगाबाज पत्नीच्या बोलण्यामुळे मी माझ्या त्या माऊलीचा अपमान केला रे. तिला घराबाहेर काढला. तिच्या मातृत्वाचा खून केला. खरंच मी तो पापी आहे. अरे 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 आता पश्चाताप करून काय उपयोग. अरे जा जा त्या आईचे तू पाय धर. अरे त्या चुकी केला त्याची भिक्षा माग. अरे पुढील जीवनासाठी तुला आशीर्वाद मिळेल तिचा. होय त्या माऊलीचा आशीर्वाद येईल मी. आहे तिचा दीपक तुझा आशीर्वाद देण्यासाठी येत आहे. येत आहे भाऊ म्हणते. येत आहे म्हणून दिलं नाही. येत आहे अरे तू म्हणाला होतास ना की या जगात सर्वश्रेष्ठ म्हणजे आई असते. ते मला आज कळलं रे. या पैशाने निर्माण झालेलं नातं फक्त क्षणिक असतं. या श्रीमंत
श्रीमंत पत्नीने निर्माण केलेला संसार फक्त भातुकलीचा खेळ होता. माझा चिक्का कोटा निघाला रे, कोटा निघाला. अरे नकोय मला श्रीमंती, नकोय मला जागीरपणा. अरे मला हवंय फक्त माझ्यावर खरं प्रेम करणारे आणि भक्ताची माणसं. हा बंगला, हा वाडा, ही नोकरी. टू व्हीलर चालले ना अरे सारं काही स्वप्न होतं. हो का अलग अलग गावचे हा आणि या प्रेमाच्या आठवणी सर्व काही भंगून गेले रे. आणि आता फक्त उरलंय फक्त आणि विराम.